हाय फ्रेंड्स, स्टडी हब या यूट्यूब चॅनेलवर आज आपण टेस्ट नंबर 2 घेणार आहोत. यामध्ये काही संभाव्य प्रश्नांचा मी समावेश केला आहे. तर यामधून तुम्हाला काय समजेल मित्रांनो, की कशाप्रकारे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर न वेळ घालवता आपण सरळ लेक्चरला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक 22 पहा. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर एकचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक याचं उत्तर काय येणार सांगा? पर्याय क्रमांक 2 रायगड जिल्हा. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 23 पहा. महाराष्ट्रातील एकमेव वाघ प्रजनन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 23व्याचं उत्तर आहे 3 अमरावती, ज्या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर 24व्याचं उत्तर आहे 2 चंद्रपूर. सर्वात जास्त लोह खनिज आणि कोळसा चंद्रपूरमध्ये आपल्याला मिळतो महाराष्ट्रात. त्याच्यानंतर रत्नागिरी जर ओळखलं जातं जांभा बॉक्साईटसाठी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कायनाईटच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत? तर 25व्याचं उत्तर आहे 3 भंडारा. आता प्रश्न क्रमांक 26 पहा. महाराष्ट्रातील कोणत्या बंदरातून कच्च्या लोखंडाची निर्यात केली जाते? तर 26व्याचं उत्तर आहे 4 रेड्डी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मॅंगनीजच्या खाणी आहेत? तर 27व्याचं उत्तर आहे 3 भंडारा. भंडारा आणि नागपूर या 2 जिल्ह्यात सर्वात जास्त मॅंगनीज सापडते. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, तो पाहिला आपण. प्रश्न क्रमांक 28 प्रश्न क्रमांक 28 काय आहे पहा. महाराष्ट्रातील सर्वात पहिले औष्णिक ऊर्जा केंद्र कोणते? तर 28व्याचं उत्तर 3 खापरखेडा. कोराडी कुठे आहे? नागपूर. पारस अकोला. आलं लक्षात? महाराष्ट्रातील कोणता भाग साखर उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? 29व्याचं उत्तर आहे 2 पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? 30वा प्रश्न. उत्तर आहे 3 अहमदनगरमध्ये. साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला जिल्हा कोणता? 31व्याचं उत्तर आहे 2 कोल्हापूर. हे सारखं चेंज होतं राहतं. अहमदनगर आणि कोल्हापूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा असते उत्पादनामध्ये, साखर उत्पादनामध्ये. आता 2021ला कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही नेटवर सर्च करू शकता. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मोडणारे आहेत? तर 32व्याचं आहे 3 सहकारी तत्वावर सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते? भीमा, तापी, पूर्णा, गोदावरी आणि वर्धा आणि वैनगंगा. तर 33व्याचं उत्तर येतं 4 वर्धा आणि वैनगंगा. जो काही विदर्भकडचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सर्वात जास्त खनिज संपत्ती आपल्याला सापडते. नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या फळांकरता प्रसिद्ध आहे? तर 34व्याचं उत्तर आहे 4 संत्रीसाठी. आलं. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 35व्याचं उत्तर आहे 2 इचलकरंजी. कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पैठण औरंगाबाद जिल्ह्यात पैठणीसाठी प्रसिद्ध. त्याच्यानंतर हिमवृषालीकरता प्रश्न क्रमांक 36 हिमवृषालीकरता प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तर 36व्याचं उत्तर आहे 3 औरंगाबाद. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर 37व्याचं उत्तर आहे 1 अकोला. आणि लास्टचा प्रश्न 38वा प्रश्न. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर 38व्याचं आहे प्रवरानगर, अहमदनगर जिल्ह्यात येतं. आता आपण इतिहासचे काही प्रश्न पाहूया. मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 81वा प्रश्न पहा. इतिहासाचा प्रश्न आहे. मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? प्रश्न क्रमांक 81 उत्तर आहे काय येणार? 1 उत्तर न्यायमूर्ती रानडे यांनी. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर 182 उत्तर आहे 2 महाड या ठिकाणी. चवदार तळी सत्याग्रहसुद्धा या ठिकाणी केला होता. भगवद्गीतेवर आधारित गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय क्रमांक 183 उत्तर आहे विनोबा भावे यांनी.
जनतेला संघटित करण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास कोणी सुरुवात केली? तर सर्वांना माहीत आहे 84 याचं उत्तर लोकमान्य टिळकांनी. आता लक्षात ठेवा की त्यांनी 1993ला त्यांनी गणेशोत्सव सुरू केला आणि 95ला त्यांनी शिवजयंती सुरू केली. आय थिंक 94ला असणार, ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर 85वा प्रश्न पहा. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905ला. भारत सेवक समाजाची गोपाळ गणेश आगरकरांचं एक महत्त्वाचं वृत्तपत्र कोणतं? तर सुधारक. न्यायमूर्ती रानडे कशाशी संबंधित आहे? तुमची विधवा जे काही तुमची सार्वजनिक सभा आहे, जी गवा जोशींनी स्थापन केली होती, तर त्याच्याशी रिलेटेड न्यायमूर्ती रानडे आहेत. आणि ज्या काही तुमच्या सामाजिक सुधारणा आहेत त्याच्याशी रिलेटेड फिरोजशहा मेहता सर्वांना माहिती आहेत, ज्यांना की आपण मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातो. असा जर प्रश्न विचारला की मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात, तर फिरोजशहा मेहता उत्तर येतं त्याचं. 186व्याचं उत्तर पहा. राजा राममोहन रॉय यांनी राजा ही पदवी कोणी दिली? तर 186व्याचं उत्तर आहे 3. दिल्लीच्या बादशहाने दिली त्यांना. हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणास ओळखले जातात? 87व्याचं उत्तर आहे 4. न्यायमूर्ती रानडे यांना. प्रश्न क्रमांक 88. खालीपैकी कोणते वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी काढले नाही? समता, जनता, प्रभुत्ववाद, ज्ञानोदय. तर याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4 ज्ञानोदय. प्रश्न क्रमांक 89 पहा. ॲनी बेझंट जन्माने कुठल्या होत्या त्या? तर 189 उत्तर आहे 3. आयर्लंडच्या होत्या त्या. मूळ. आधुनिक चाणक्य म्हणून कोणाला ओळखले जाते? तर 90 उत्तर आहे 1. सी राजगोपालाचारी. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? 91 उत्तर आहे 2. लाला लजपत राय. त्याच्यानंतर 92 पहा. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे? 92 उत्तर आहे 2. स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 93. जरद कुमारी विवाहास प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक 2 शारदा कायदा. काकोरी गटाचे नेतृत्व कोणी केले? 94 उत्तर 3 चंद्रशेखर आझाद यांनी केलं होतं. राजगुरू आणि सुखदेव जो काही असेंब्ली बॉम्ब खटला जो आहे, तर त्याच्याशी रिलेटेड हे दोघे आहेत. त्याच्यानंतर पुढचा पहा. बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले? 95 उत्तर आहे 3 सरदार वल्लभभाई पटेल. मीरठ गटामध्ये खालीलपैकी कुणाचा सहभाग नव्हता? पर्याय क्रमांक 1 पहा. अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, फिलिप्स प्रॅट, रोशन सिंग. तर याचं उत्तर येते रोशन सिंग. रोशन सिंग कशात सामील होते? काकोरी गटात सामील होते. मीरठ गटात ते सामील नव्हते. पुढचा पहा. आता काकोरी गट जर विचारलं तर तुम्हाला कधीचा आहे तो? 22चा आहे, 1922चा. पुढचा प्रश्न. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्ध असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? 97 उत्तर आहे 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि लास्टचा प्रश्न. लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला लजपत राय यांच्यावर लाठीचा वार कोणी केली? तर 98 उत्तर आहे 3. काय तर त्याचं उत्तर सँडर्स. अशा प्रकारे इतिहासचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते पाहिले आपण. आता अशाच प्रकारे आपण टेस्ट आणखीन काही घेणार आहोत. आता त्याच्यानंतर परत आणि आपण जॉग्रॉफीचे काही आणखीन प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 पहा. हिंगोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? 1चं उत्तर येणार 2 औरंगाबाद प्रशासकीय विभाग. सर्वात जास्त जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत. किती आहेत? 8 आहेत. पुणे किती आहेत? 5. त्याच्यानंतर कोकण 7 आणि नाशिकसुद्धा किती आहेत? 5 आहेत. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? 2चं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4 अहमदनगर. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात सध्या? 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता?
तर 5चं उत्तर आहे. या ठिकाणी तुम्ही चुकू शकता. त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 मुंबई. मुंबई उपनगर नाही, मुंबई आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांना विभाजित करणारी डोंगररांग कोणती? तर 6चं उत्तर काय येतं 2 महादेव डोंगररांग. आता त्या डोंगररांगा तुम्हाला मी सांगतो. पहा, सातपुडा जी डोंगररांग आहे ती गोदावरी, तापी आणि गोदावरी या 2 नद्यांना विभाजित करते. त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांना विभाजित करणारी रांग कोणती? तर ती म्हणजे तुमची हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्याच्यानंतर सॉरी मित्रांनो, एक मिस्टेक झाली आपली. तर किती रांगा आहेत त्या पहिला पहा तुम्ही. पहिले आहे सातपुडा डोंगररांग, त्याच्यानंतर खाली येते अजिंठा वेरूळ, त्याच्यानंतर तुमची 3 नंबरची येते हरिश्चंद्र बालाघाट आणि 4थी येते महादेव डोंगररांग. आता या ठिकाणी नर्मदा नदी आणि भीमा नदी, नर्मदा आणि तापी या 2 नद्या विभाजित कोण करतं? तर तुमची सातपुडा पर्वतरांग करते. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढे दुसरी रांग आहे आपली अजिंठा आणि वेरूळ. ती कोणत्या 2 नद्यांना करते? तर तापी आणि खाली येते तुमची गोदावरी या 2 नद्यांना. आणि त्याच्यानंतर 3 नंबरची डोंगररांग आहे ती हरिश्चंद्र बालाघाट. ती कोणाला करते? तर तुमची भीमा आणि आता कोणती पाहिजे आपण? हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट कोणत्या 2 नदींना? गोदावरी आणि भीमा. आणि भीमाला आणि कृष्णेला कोण करते? तर ती म्हणजे महादेव डोंगररांग, ही तुमची खाली कृष्णा नदी. अशा प्रकारे ह्या डोंगररांगा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्नसुद्धा त्याच्यावरच आधारित आहे. सातमाळा अजिंठाच्या डोंगररांगेमुळे तापी पूर्णेच्या खोऱ्यापासून कोणत्या नदीचे खोरे वेगळे झालेले आहे? तर 7चं उत्तर येते 3 गोदावरी नदीचे खोरे. महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यामध्ये सर्वाधिक लांबीची नदी कोणती? 8चं उत्तर येते 4 गोदावरी. महाराष्ट्रातील कोणती नदी चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखली जाते? 9चं उत्तर आहे 2 भीमा. 10वा प्रश्न. वर्धा आणि वैनगंगेच्या संयुक्त प्रवाहास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर 10चं उत्तर आहे 1 प्राणहिता. प्रश्न क्रमांक 11. कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर 1 उत्तर महाबळेश्वर. महाराष्ट्रातील कोणत्या भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो? 12चं उत्तर आहे 1 सह्याद्रीचा घाटमाथा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यापासून सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडतो? 13चं उत्तर आहे 3 चंद्रपूर. जो काही विदर्भकडचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यापासून सुद्धा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? 14चं उत्तर आहे 3 भंडारा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी वने आहेत? 15चं उत्तर आहे 3 विदर्भ. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? 16चं उत्तर आहे 1 720. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? 17चं उत्तर आहे 2 गडचिरोली. आणि चिखलदरा हे पर्वत जे शिखर जे आहे ते कोणत्या पर्वतरांगेत आहे? 18व्याचं उत्तर आहे 2. अशा प्रकारे जी काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण ह्या सेशनमध्ये घेतले. आता पुढच्या सेशनमध्ये आपण आणखीन काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊया.